आणि तेल एकमेव पदार्थ असा आहे की जो स्त्रोतोगामी आहे. काही वेळा अग्नीला संतुलित ठेवायला सुद्धा हा तेलाचा वापर युक्तीने सांगितलेला आहे. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. जेवणात नेमकं तेल कोणतं वापरायचं? आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो त्या प्रदेशामध्ये ज्या तेलबियांचं उत्पादन घेतलं जातं किंवा निसर्गाने तयार करून दिलेलं असतं तेच तेल वापरायचं. कोकणामध्ये खोबरेल तेल, देशावर गेलात तर मुंगफली का तेल, तुम्ही अगदी वर जर गेलात हिमाचल आणि उत्तर प्रदेश उत्तराखंडमध्ये मोहरी का तेल, सरसो का तेल, राई का तेल. जिथे जसं वातावरण असतं त्या वातावरणामध्ये उगवणाऱ्या वनस्पती त्यांचं तेल हे आपल्या शरीराला अत्यंत उत्तम असतं. तेल दोन्ही पद्धतीने वापरता येतं, कच्च्या स्वरूपात किंवा भाजलेल्या स्वरूपामध्ये. तेल काढण्याच्या पण दोन पद्धती असतात, हॉट प्रोसेस, कोल्ड प्रोसेस. जेवढं तेल नैसर्गिक पद्धतीने पिळलं जाईल ह्या तेल बिया अशा पिळल्या जातात आणि मग त्याच्यातनं तेल एक्स्ट्रॅक्ट काढला जातो. तुमचे शेंगदाणे असू देत, तीळ असू देत किंवा खोबरं असू देत, जवस असू देत, अन्य कोणत्याही तेलबिया जेव्हा तुम्ही अशा स्क्वीज करताय, पिळताय, तेव्हा त्याच्यातनं तेल किती निघणार हो तेल? एवढ्या मुठभर जर घेतलं तर कुठे चमचाभर तेल तयार होईल. आता हे तेल वंगण म्हणून आवश्यक आहे. आता ह्याचा शोध कुठे लागला? हा शोध भारतामध्येच लागला. जेवताना तेल वापरायचं हा शोध फक्त भारतामध्येच आहे. अन्य कोणत्याही देशामध्ये असं तेल मुक्त हस्त वापरलं जात नाही. तेलाची फोडणी हा फक्त भारतामध्ये आढळणारा प्रकार आहे. अन्य कोणत्याही देशामध्ये हा प्रकार आढळत नाही. आत्ता त्यांना कळायला लागलंय की ही सॅलेड बिल असतात ना त्याच्यावर ऑलिव्ह ऑइल वगैरे ते असं घालून घेतात. आपल्याकडचीच पद्धत चोरलेली आहे. काळ्या मिरीचं महत्व आत्ता त्यांना कळतंय, परंतु फार प्राचीन काळापासून आपल्याकडे सगळे मसाल्याचे पदार्थ, ह्या सगळ्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये तेल हा एक प्रमुख घटक आहे. मग जेवल्यानंतर सुद्धा हे मसाल्याचे पदार्थ काही तोंडात टाकून चावायला सांगितलेले आहेत. ज्याच्यामध्ये बडीशेप आहे, ज्याच्यामध्ये ओवा आहे, ज्याच्यामध्ये तीळ आहे, ज्याच्यामध्ये धने आहे, जिरं आहे, हे सगळे पदार्थ ह्याच्यातलं जे तेल असतं हे तेल जेवल्यानंतर सुद्धा थोडंसं उष्ण स्वरूपाचं असल्यामुळे पचनाला मदत करत असतं. स्त्रोतसांचा विकास होत असतो, कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत असते. कच्चे पदार्थ खाल्ले तरी चालतात, काही पदार्थ मात्र भाजूनच सांगितले. फोडणीमध्ये तुम्ही कांदा परतून घ्या, कांद्यातही तेल आहे. लसूण परतून घ्या, त्याच्यातही तेल आहे. कढीपत्त्यात पण तेल आहे, तमालपत्रात तेल आहे. हे सगळ्या मसाल्याच्या पदार्थात तेल आहे. ते थोडंसं शॅलो फ्राय करून जर घेतलं तर ते अधिक चांगलं. शिजवताना जर हे तेल पदार्थ घातले तर तेलाचा उग्रपणा तसाच शिल्लक राहतो आणि कच्चं जर घेतलं तर आणखीनच. मालवणी भाषेमध्ये निस्त्याग करणं असा एक म्हणतात प्रकार, त्याला एक अळण लावलं जातं किंवा जाडपणा येण्यासाठी ग्रेव्ही तयार केली जाते. ह्या ग्रेव्हीमध्ये कांदा, लसूण आणि सगळे मसाल्याचे खडे पदार्थ एकत्र घेऊन ते मिक्सरला लावले जातात. त्याच्यामध्ये खसखस पण असते, बडीशेप पण असते. मालवणी पदार्थांमध्ये हे दोन पदार्थ आणखीन घातले जातात. काळी मिरी पण वापरली जाते. ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन, त्याच्यातला महत्वाचा घटक तेलच आहे. त्यामुळे जेवणाच्या सुरुवातीला तूप, जेवताना मध्ये मध्ये तेल आणि जेवणानंतर मसाल्याच्या पदार्थांचा मुखवास असं जरी घेतलं तरी शरीराला जो काही एक तेलाचा बॅलन्स पाहिजे तो मिळत असतो. तोंडातला कोरडेपणा कमी होण्यासाठी या तेलाचा वापर होतो. ओठाला पण तेल लावावं, डोळ्यात काजळ घालावं. ते काजळ घालताना एरंडेल तेलाचाच वापर सांगितलेला आहे, तीळ तेलाचा वापर सांगितलेला आहे. कानामध्ये तेल घालावं, खोबरेल तेल, तीळ तेल. केसांना तेल लावावं, नाभी पुरण करावं, पादाभ्यंग करावं, नखांना सुद्धा तेल लावावं. तेल आयुर्वेदामध्ये तेल शरीरामध्ये घेण्याच्या एकूण 24 प्रकार सांगितलेले आहेत. याला विचारणा असा शब्द आहे. मग यमक स्नेह, एकच स्नेह, सगळे एकत्र करून घेणं, यामध्ये सुद्धा काही गंमत सांगितलेली आहे. फोडणीला ताक घालणं आणि ताकावर फोडणी घालणं तेलच आहे, परंतु संस्कार बदलला की त्याचा परिणाम पण बदलत जाणार आहे. चहात दूध ओतणं आणि दुधाचा चहा त्याच्यात पावडर घालून उकळवणं, ह्याच्यात जसा फरक आहे ना, तसंच ताकाला फोडणी घालणं. फोडणी जी आहे ना, हा सुद्धा या तेलाचाच एक भाग असतो. फोडणीतलं तेल जेवढ्याच तेवढं घेऊन आपण संपवून टाकत असतो, शिल्लक काही असत नाही. काही पदार्थ तेलामध्ये तळले जातात, जसं पापड आहे, कुरडया आहे, सांडगे आहे, मिरच्या आहे. आता हे तर तळलेच पाहिजेत. आता काही पदार्थ जे असतात हे भाजून त्याच्यावर तेल घालून घेतलं तरी चालतं, जसं चपाती आहे किंवा पापड आहे. पापड पहिल्यांदा भाजा आणि वर त्याच्यावर कच्चं तेल घाला. कच्चं तेल कोलेस्ट्रॉल वाढवत नाही.
आणि आपल्या परंपरेमध्ये तेलाचा वापर भरपूर, पहिल्यापासूनच तेलाचा वापर भरपूर असतो. त्यामुळे आपल्याला तेलाची सवय असते. ज्या देशामध्ये तेल वापरायची परंपराच नाही, माहितीच नाही, सिलेबसमध्येच नाही, आहारातला तो पदार्थच नाहीये, त्यांच्याकडे तेलाचे दुष्परिणामच त्यांना दिसणार आहेत, कारण सवयच नाही. जसं आता काजळ घालणं ही आमची सवय आहे. पाश्चात्य देशामध्ये त्यांना माहीतच नाहीये. त्यांना ते बटर माहितीये. किती दुर्दैवी आहेत ते हो. आपल्याकडे इतक्या सुंदर आहार परंपरा असताना आम्ही ते नको ते बटर त्या पावभाजीमध्ये घालण्याचा प्रयत्न करतोय. लोणी घाला ना सरळ. लोणी हा सुद्धा तेलाचाच एक छुपा प्रकार आहे. लोण्यातनं जे काही तूप तयार होणार आहे, हा स्निग्धत्व, हे जे स्निग्धत्व आहे अत्युच्च गुणाचं आहे. आणि म्हणून कृष्णाला माखन चोर म्हटलंय. हे लोणी बटर चोर नाही म्हटलेलं, कृष्णाला माखन चोर म्हटलंय. दही चोरणारा नाहीये, दूध चोरणारा नाहीये, तो तो तूप चोरणारा आहे, तो लोणी चोरणारा आहे. का? कारण ह्याच्यातनंच पोषण चांगलं होतंय. आणि हे जे पोषण असतं हे सप्तधातूंचं पोषण करतं, मळाला बाहेर निस्सारण करतं, सूक्ष्म इंद्रियांचं पोषण करतं. आणि तेल एकमेव पदार्थ असा आहे की जो स्त्रोतोगामी आहे. अग्नीच्या काही वेळा तो मदत करतो, काही वेळा अग्नीला संतुलित ठेवायला सुद्धा हा तेलाचा वापर युक्तीने सांगितलेला आहे. फक्त जेव्हा अंगात ताप असतो किंवा काही आजार असतात तेव्हा बाह्योपचारामधलं अभ्यंग त्या दिवसापुरतं थांबवायचं. जेवणामध्ये सुद्धा तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर करायचा. एवढं जरी तेल कसं वापरायचं तुम्हाला कळलं तरी खूप झालं. कोकणामध्ये खोबरेल तेल, घाटावर मुंगफली तेल किंवा तीळ तेल, आणि अगदी वरच्या पट्ट्यात थंड प्रदेशामध्ये सरसो का तेल. धन्यवाद. जेव्हा आमच्या घरामध्ये ही कलई लावलेली तांब्या पितळीची भांडी होती तेव्हा आम्हाला डायबिटीस नव्हता असं लक्षात येत होतं. आणि ही भांडी आम्ही मोडीत काढली आणि नको ती भांडी आमच्या घरात आणून ठेवली. ते ॲल्युमिनियम हिंडालियम, यामुळे रोग वाढत आहेत. हे लक्षात येते का तुमच्या? रोग कमी करायचे असतील तर घरातली भांडी बदला. भांडी कुठची वापरायची? तांब्याची आणि पितळीची.